आणि आता पुढची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेतून। मुंबई महानगरपालिकेमध्ये निधी वाटपावरून असंतोषाचं वातावरण आहे आणि त्यामध्येच आता निधी वाटपातल्या साटम फॅक्टरवरून खुद्द भाजपमध्ये देखील अंतर्गत नाराजीचा सूर उमटतोय। भाजपमध्ये देखील निधी वाटपामध्ये समतोल नाही असा आरोप करण्यात आलाय। मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातल्या नगरसेवकांवरती निधीची खैरात करण्यात आलेली आहे असा आरोप करण्यात आलाय। अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी देण्यात आलाय। केवळ साटम यांच्या मतदारसंघामध्ये निधीची खैरात केल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर निधी वाटपात काही विशिष्ट मतदारसंघामध्ये प्राधान्य दिलं गेलंय का असा देखील सवाल उपस्थित होतोय। आणि विरोधकांना निधी दिलाच जात नाहीये, पण भाजप पक्षामध्येच निधी वाटपामध्ये दुजाभाव केला जातोय। ते खासगीमध्ये नाराजी बोलून दाखवतात अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली आहे। नगरपालिकेच्या वतीनं जो अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समितीच्या वतीनं जे निधी वाटप प्रत्येक नगरसेवकाच्या मतदारसंघात करण्यात आलं, त्या निधी वाटपामध्ये सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर अन्याय केलेलाच आहे। कारण आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 65 नगरसेवक असताना त्यांना प्रत्येकी फक्त 25 लाख रुपये निधी दिला आहे। या उलट सत्ताधारी पक्षांचे म्हणजे भारतीय जनता पक्षांच्या सभागृह नेत्यांच्या प्रभागामध्ये मात्र 20 करोडचा निधी दिलेला आहे। परंतु हा अन्याय फक्त विरोधकांवर झालेला नाहीये, तर सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांवर देखील झालेला आहे। कारण सभागृहामध्ये याची कुजबूज चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।